नमस्कार मित्रांनो, नॅचरल पेन केअर क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर कपिल पाटील, पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट रिलेटेड टू एव्हीएन, स्पाइन अँड अदर जॉइंट। मित्रहो, आजच्या कंबरदुखी व मणक्याचे आजार ह्याच्या 7व्या भागामध्ये आपण स्पॉन्डायलोलिस्थेसिस ह्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत। स्पॉन्डायलो म्हणजे काय तर मणका आणि लिस्थेसिस म्हणजे सरकणे। म्हणजे जर तुम्ही ऐकलं असाल की चकती सरकली वगैरे, आपण ही शब्द ऐकतोय कमरेच्या किंवा मानेच्या मणक्यातली। जर चकती सरकू शकत असेल तर मणकाही सरकू शकतो। तर जर मणका सरकला असेल तर त्याला त्याचं निदान कसं लावायचं, हे का होतं आणि त्याचे काय उपचार असतात ह्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत। तर पहिल्या 6 भागामध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं की सायटिका म्हणजे काय असतात, त्यानंतर स्लिप डिस्क म्हणजे काय, मणक्यातील चकती सरकणे हे कसं होतं, त्याचे निदान कसं लावायचं, उपचार काय असतात। तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक देतो, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा। कारण हे सगळे इंटर रिलेटेड टॉपिक आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत। कारण एक जर टॉपिक तुम्हाला प्रॉपर कळाला तर दुसराही कळेल। हा बोलायचा उद्देश काय की कंबरेच्यावर मणक्याचे आजार आता समाजामध्ये इतके वाढत गेलेत की लोकांना याची प्रॉपर माहितीच नाही आहे। एखादा MRI करून एक्सरे करून एखाद्या आपल्या लक्षात आलं की बाबा मला मणक्याचा आजार आहे, मणक्याचा नेमका काय आजार आहे तुम्हाला, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे मणक्यामध्ये असतात। चकतीचे आजार वेगळे, मणक्यातील व्हर्टेब्रा म्हणजे हाडांचे आजार वेगळे, नसेचे आजार वेगळे, जॉईंटचे आजार वेगळे। तर प्रत्येकाचं आपलं कारण असतं। ते कारण जर तुम्हाला कळालं का आहे तर त्याचं नैसर्गिक सोल्युशन पण असू शकतं। प्रत्येक वेळी ऑपरेशनच गरजेचं आहे असं नाही आहे। ज्यावेळेला 100% ऑपरेशनची गरज असते तेव्हा आपण केलंच पाहिजे। त्याचाही व्हिडिओ आपण तयार केला की कुणाला ऑपरेशनची गरज असते मणक्याच्या प्रॉब्लेममध्ये। पण ज्या वेळेला तुम्हाला मणक्याचा आजार आहे तर त्याचं नेमकं कारण काय हे जर जाणून घेतला तर विदाऊट ऑपरेशन तुम्ही मुळातनं ह्यातून वेदनामुक्त नक्की होऊ शकता। तर ह्यासाठी आमची जी व्हिडिओ सिरीज आपण चालू केली आहे त्याला तुम्ही प्रॉपर एक 1 बाय 1 सगळे व्हिडिओ बघितला तर तुमचं कारण तुम्हाला लक्षात येईल की काय नेमकं आहे, त्याचं डायग्नोसिस म्हणजे निदान कसं लावायचं आणि त्याचे उपचार काय असतात। तर मित्रो, आजच्या या स्पॉन्डायलोलिस्थेसिसबद्दल आपण जी माहिती सांगणार आहोत त्याच्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण पहिला मणक्याचं हे मॉडेल आहे त्याच्यावर आपण माहिती देऊया की हा मणक्याची रचना कशी आहे। तर खाली माकड हाड असतं, ही कंबर आहे। तर कंबरेमध्ये असे 5 मणके असतात, 5 4 3 2 1, आणि प्रत्येक हाडाच्या मध्ये अशी गादी देवाण दिलेली आहे आणि त्याच्या मागून अशी नस खाली पायाला येते। असं एकमेकावर मणके असतात आणि ह्या नसा ज्या आहेत त्या खाली पायाला सप्लाय करतात। तर स्लिप डिस्क म्हणजे काय तर 2 हाडाच्या मधले हे लाल कलर तुम्हाला चकती दिसते कशी बाहेर आलेली आहे, तसं जर चकती बाहेर येऊ शकत असेल तर मणकाही पुढं मागं होऊ शकतो। जर मणका हा पुढं आला तर ह्या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकताय की हा L4 L5 आणि S1 ह्याच्यामधलं L5 हा मणका पुढं सरकलेला आहे आणि L4 L5 आपल्या L4 आणि S1 हे आपल्या जागेवर आहेत। तर ह्याला अँट्रोलिस्थेसिस म्हणायचं, मणका हा पुढं सरकला आहे आणि तो जर पुढं सरकत असेल तर मागंही सरकू शकतो, त्याला रेट्रोलिस्थेसिस म्हणायचं, म्हणजे मणका मागं सरकणे। तर हे नेमकं का होतं हे तर तुम्हाला कळालं की मणका आपल्या जागा सोडून पुढं सरकला किंवा मागं सरकला, याला स्पॉन्डायलोलिस्थेसिस म्हणायचं। तर हे का होतं तर तरुण वयामध्ये ह्याची कारणं वेगळी असतात आणि म्हातारपणाची कारणं वेगळी असतात। तर तरुणपणामध्ये काय होतं तर आपण जर्की ॲक्टिव्हिटी भरपूर करतो, जंपिंग, रनिंग, एखादं ओझं उचलणे किंवा आपण हार्ड वर्क भरपूर करत असतो, म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा खेळाच्या माध्यमातून सुद्धा। तर अशा वेळी जर आपले कोर मसल्स म्हणजे आपल्या मणक्याच्या भोवती जे काही स्नायू आहेत, लिगामेंट्स वगैरे, मसल्स वगैरे आहेत, ते जर वीक असतील आणि एखाद्या वेळेस आपण बाईकवरून पडलो किंवा जास्त जम्प्स वगैरे मारले किंवा जर्की कुठली ॲक्टिव्हिटी केली तर तो हादरा जो आपल्या मणक्यावर बसतो त्याच्यामुळं इथले मणका आहे तो पुढं सरकू शकतो। आणि जेव्हा तो मणका पुढं सरकला किंवा मागं सरकला तर ह्या येलो कलरच्या म्हणजे पिवळ्या कलरच्या नसा आहेत ज्याच्या खाली पायाला येतात त्याला सायटिक नर्व म्हणतो, ती नस दबली जाते आणि मग वेदना खाली तुमच्या पायाला येतात। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं की स्लिप डिस्कमध्ये सुद्धा सायटिकेमध्ये सुद्धा सेम लक्षणं असतात की तुमचं चकती सरकल्यामुळे नसेवर दाब आला आणि दुखणं कमरेपासून एका पायाला किंवा खाली दुसऱ्या दोन्ही पायाला किंवा पायाला मुंग्या येणे, पायाला बधीरपणा असणे, ही लक्षणं येतात। तर ह्याही कारणामध्ये तुम्हाला लक्षणं सेमच असू शकतील, म्हणजे स्लिप डिस्क होऊ दे किंवा सायटिका होऊ दे किंवा स्पॉन्डायलोलिस्थेसिस होऊ दे, मणका सर होऊ दे, ह्याच्यामध्ये लक्षणं ही तुमची सेमच असतात, पण त्याचं कारण हे वेगळं आहे।
आणि जेव्हा तुम्ही कारण शोधून जर ट्रीटमेंट घेतला तर त्यातून वेदनामुक्त होऊ शकता. कारण तुम्हाला समजा एखाद्या 3 पेशंट घेतले आपण, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क झालं आहे, एखाद्याला मणक्याची झीज होऊन सायटिका आलं आहे आणि तिसऱ्याला मणका सरकला आहे म्हणजे स्पॉन्डिलोसिस, तर तिघांनाही सेम लक्षणं असू शकतात. सेम म्हणजे कंबर दुखते किंवा पाय दुखते, एकच पाय दुखत असेल तर ते प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत आणि प्रत्येकाचे ट्रीटमेंट वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या स्टेज वाईज ती ट्रीटमेंट ठरलेली असते. तर तुम्ही ह्याचं आपला जो व्हिडिओ सिरीज बनवायचा उद्देश काय आहे की प्रत्येकाचं कारण शोधून त्याला प्रॉपर जर आपण ट्रीटमेंट दिली तर पेशंट वेदनामुक्त होऊ शकतो. तर तुम्हाला लक्षात आलं की यंग एजमध्ये जर एखाद्या वेळेस पडून किंवा जर्की ॲक्टिव्हिटी करून हा मणका पुढं सरकू शकतो. ओल्ड एजमध्ये म्हणजे म्हातारपणी काय होतं की जसं केस झिजतात, त्वचा झिजते, तसं सर्व सांध्यांची आपल्या झीज होते. तसंच हे तुम्ही बघताय की एकमेकावर असे मणके ठेवलेत तर मणक्याचे इथे हे सांधे आहेत, ह्याला फॅसेट जॉईंट म्हणतो आपण. ह्या सांध्यांची पण झीज होते आणि त्याची शक्ती फार कमी आलेली असते. म्हणजे इवन एखाद्या ठिकाणी 5-6 तासाचा 8-10 तासाचा प्रवास करणे किंवा एखादं कमी ताकदीचं असेल ना किंवा पुढं वाकून ओझं उचलणे किंवा चुकून पाय घसरून पडणे, ह्या ॲक्टिव्हिटी आपल्या त्या सांध्यांना म्हणजे मणक्याच्या सांध्यांना सहन होत नसतात आणि तो सांधा मग असं पुढं सरकतो. म्हणजे यंग एजमध्ये तुम्हाला मोठं कारण लागतं, जोरात पडला, जोरात मोठं काय तो ओझं उचलला, तर ओल्ड एजमध्ये झीज झालेली असते, थोडं जरी एखादं छोटं मोठं कारण असलं तो मणका पुढं किंवा मागं सरकू शकतो. तर अशा प्रकारे तरुणपणामध्ये आणि उतारवयामध्ये अशी वेगवेगळी दोन्ही कारणं असतात. तर ह्याचं निदान कसं लावायचं तर फार सोपं आहे. जेव्हा पेशंट कंबरदुखी किंवा पायदुखी म्हणून जर येतात त्यावेळा असं हे जे मणके आहेत, हा माकड हाड आहे, हा 5वा मणका, 4था, 3रा, 2रा, 1ला, ह्याच्यामध्ये आपण असं हात फिरवत जर गेलो, ह्याला फिजिकल डायग्नोसिस म्हणतो आपण, तर ह्याच्यामध्ये असं एकच हा मणका समजा खाली गेला आहे तर इथं असा आपला हात खाली जाईल की हॉलो स्पेस म्हणजे एक मोकळी जागा आपल्याला दिसेल. परत पुढचा मणका आपल्याला व्यवस्थित दिसेल. म्हणजे हे फिजिकली पण तुम्हाला डायग्नोसिस करता 100% येतं. जर अशा शंका आली तर डॉक्टर काय करतात, लॅटरल व्ह्यू एक्सरे घेतात आणि ऑब्लिक व्ह्यू एक्सरे घेतात. लॅटरल व्ह्यू म्हणजे काय तर हे समोरून तुम्ही बघताय, समोरून एक्सरे काढलं तर काय दिसत नाही, पण तोच लॅटरल साईडनं जर एक्सरे काढला एका बाजूनं तर हा मणका पुढं सरकला किंवा मागं सरकायचं क्लिअर कट डायग्नोसिस त्यामध्ये येतं. तर जेव्हा एक्सरेमध्ये क्लिअर कट निदान होतं की मणका सरकला आहे तर त्यानंतर त्याचे उपचार जे असतात हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ह्याच्यामध्ये ऑपरेशन म्हटला तर हा जो मणका पुढं सरकला आहे त्याला असं मागं खेचून इथं प्रॉपर प्लेटिंग करून त्याला फिक्सेशन करतात, पेडिकल फिक्सेशन म्हणायचं. म्हणजे जो मणका पुढं सरकला आहे त्याला मागं घेतात आणि पेडिकल फिक्सेशन करतात. हे ऑपरेशनच्या बाबतीत झालं. पण विदाऊट ऑपरेशन पण आपण त्याला रिपेरी करू शकतो. तर हे जे काय असतात स्टेजेस असतात की बाबा किती ग्रेड म्हणजे किती मणका पुढं सरकला आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय की हे मी ग्रेड 2चं केलं आहे. ग्रेड 1 म्हणजे काय तर ह्या लेवलपर्यंत सरकला असेल, ग्रेड 2 म्हणजे ही लेवल, ग्रेड 3 म्हणजे जास्तच पुढे गेला आहे आणि ग्रेड 4 म्हणजे लिटरली हा मणका ह्या मणक्यांच्या एकदम पुढे गेला आहे, जे फार रिस्की असतं. तुम्हाला ग्रेड 2पर्यंत म्हणजे किंवा स्टेज 2पर्यंत जर तुमचं मणका सरकला असेल तर नैसर्गिकपणे 100% तुम्ही यातून वेदनामुक्त होऊ शकताय. फक्त त्या जे काही डायग्नोसिस आपण केलं आहे एक्सरेच्या माध्यमातून किंवा काही लोक MRI पण करतात, त्याचं स्टेज 2पर्यंत जर असेल पण त्याचा एक प्रॉपर एक प्रोटोकॉल असतो, व्यायामाचा असेल, औषधांचा असेल, ट्रीटमेंटचा असेल, त्याला ते मणका सेट करणे. तर ते प्रॉपर एकदा ट्रीटमेंट घेतला तर एक तो जो मणका पुढं सरला तो आपल्या जागा आरामात येऊन बसतो आणि मग तुम्ही वेदनामुक्त होऊ शकताय. तर मित्र आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे स्पॉन्डिलोसिसचे भरपूर पेशंट येतात. कुणाला 2-2, 3-3, 4-4, 10-10 वर्ष झालं प्रॉब्लेम असतात. ट्रीटमेंट म्हणजे काय, काही लोक फक्त औषधच खातात, त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट वगैरे घेत नाहीत, व्यायाम करत नाहीत, तर त्यांना ते फारसं समाधान नसतं. पण आम्ही प्रॉपर डायग्नोसिस करून त्याचं स्टेज कुठले आहे, त्याचे मसल्स वगैरे कसे ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह आहेत, कुठले मसल टाईट आहेत, हे सगळे बघून आम्ही त्याला प्रॉपर त्याचं ट्रीटमेंट देतो. त्यानंतर त्याचं प्रॉपर त्याचं व्यायामाचं प्लॅनिंग करतो, त्यांना योग्य ती औषधं देतो जी त्यांच्या गरजा आहेत. आणि त्यांना काही लोकांना वेळ लागतो, काही लोकांना 2 महिने लागतात, कोणाला 4 महिने लागतं, पण ते एकदा हळूहळू ते 1 बाय 1 त्यातून प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन ते पूर्णतः वेदनामुक्त होतात. तर तुम्हाला पण कुणाला स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर आमच्या ह्या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आमच्या हॉस्पिटलची माहिती घेऊ शकताय आणि त्यानंतर तुमचे रिपोर्ट्स पाठवून तुम्ही माझ्याशी 1-to-1 बोलू शकताय.
तर त्याची छोटीशी फीज असते, ती तुम्ही पे केला की 1 to 1 माझ्यासोबत तुम्ही बोलू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आणखीन शेवट जाता जाता ह्याचे थोडे 5-6 प्रकारचे व्यायाम तुम्हाला मी सांगतो. ते प्रॉपर व्यायाम तुम्ही बघा आणि काही न करण्यापेक्षा थोडे व्यायाम जरी चालू केला तर थोडं एक 10-20% 25% तुम्हाला त्यातून थोडंसं पेन रिलीफ होऊ शकतं. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नक्की बघा. पण स्पॉन्डायलिसिसमध्ये जे व्यायाम करणार आहे त्याचा जो उद्देश आहे हा 2 प्रकार आहे की आपला जे कोर मसल्स आहेत, जे मणक्याला पकडून ठेवणारे स्नायू आहेत, त्याची ताकद वाढवण्यासाठी, आणि दुसरा आहे की जो मणका पुढं सरकला एंट्रोलिसिस झाले त्याला तो मणक्याला माग आणण्यासाठी. तर मी एक बेसिक 4 व्यायाम तुम्हाला मी सांगतो. स्पॉन्डायलिसिसमध्ये व्यायाम करताना जर्की मुवमेंट अजिबात द्यायचे नसतात, कारण कसं आहे की ऑलरेडी तुमचा मणका सरकला आहे आणि जर तुम्ही त्याला जास्त हादरे दिला तर मग ते परत तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. तर व्यायाम करताना एकदम स्मूथली करायचं. तर त्यातला पहिला जो व्यायाम आहे त्याला आपण नी टू चेस्ट म्हणायचं, की हा गुडघा जो आहे तो आपल्या छातीजवळ आणायचा. तर अशा प्रकारे त्याला पकडायचं आणि त्यानंतर इथं होल्ड करायचं 1 2 3 असं एक 10पर्यंत, 10 म्हणजे सेकंदाच्या काट्याप्रमाणे मोजायचं 10पर्यंत आणि त्यानंतर सोडायचं. त्यानंतर पटकन मग दुसरा पाय घ्यायचा आपण आणि त्या 10 सेकंदपर्यंत मोजायचं. असं तुम्हाला टोटल 5 वेळा करायचं आहे. म्हणजे ह्या पायाचं 5 वेळा, ह्या पायाचं 5 वेळा. आणि ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे समजा आणि असं पकडता येत नाही किंवा ज्याला जास्त पोट आहे आणि इथपर्यंत हात जात नाही, त्या लोकांनी असं गुडघ्याच्या इथून आतून म्हणजे मांडीला असं पकडून असं केलं तरी पण चालेल, इफेक्ट तेवढाच येतो. पण जेवढं हे करत असताना जर दुखत असेल, समजा तुम्ही असं ओढताय आणि जर तुम्हाला इथपर्यंत आल्यानंतर दुखत असेल तर जरा त्याचं ताण जरा कमी करायचा आणि जेवढं सोसेल तेवढंच व्यायाम करायचा. हा झाला आपला पहिला व्यायाम. आता आपण लोअर बॉडी अप्पर बॉडीकडे आणली. आता आपण अप्पर बॉडी लोअर बॉडीकडे नेऊया. यामध्ये ॲब्स ज्याला म्हणतो ना आपण, अशा प्रकारे मान किंवा डोकं पकडायचं आणि हळूच श्वास घ्यायचा, श्वास सोडत वर यायचं, खाली जायचं. ह्यामध्ये होल्ड्स नाही, ह्यात रिपिटेशन करायची. 2 3 अशा प्रकारे तुम्हाला जमले तर 15पर्यंत करू शकताय, कोण 25 पण करू शकताय, जमलं तर 30-40 पण करू शकताय. तुमच्या कॅपॅसिटी ऑफ स्ट्रेंथवर तुमच्या अवलंबून आहे. पण 15 ते 25पर्यंत जनरली करायचं. एक 3-4-5 हे झाले तर मध्ये थोडा गॅप घ्यायचा, एक 2-5 सेकंदाचा परत करायचं. हा झाला दुसरा व्यायाम. तिसऱ्या व्यायामामध्ये आपण काय करूया, लोअर बॉडी आणि अप्पर बॉडी दोन्ही एकत्र आणूया. ह्याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात बरोबर डोक्याच्या मागे न्यायचं. त्यानंतर डावा पाय उचलायचा, उजवा हात उचलायचा, गुडघ्याला टच करायचं, वर यायचं. त्यानंतर उजवा पाय उचलायचा, डाव्या गुडघ्याला डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला टच करायचं, मागे यायचं. असं रिपीट करायचं. मग हे पण तुम्ही कुणाला 15 जमतील, कुणाला 20 जमतील, कुणाला 25 जमतील, असं करायचं. ह्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा गोष्ट काय करायची आहे की असं थोडं तिरकं जायचा प्रयत्न करायचा. मग अशा आपण ॲब्स मारताना काय केलं किंवा डोक्यातून सरळ जात होतो, असं क्रॉसमध्ये थोडा जायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमच्या बॉडीला तो मणक्याला असा ट्विस्ट भेटू दे. ठीक आहे. हा झाला आपला तिसरा व्यायाम. चौथ्या व्यायामामध्ये आपण काय करायचं आहे की याला आपण कॅट अँड कॅमल एक्सरसाइज तुम्ही ऐकलं असाल, की हात आणि गुडघे असे टेकून ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये ही जी माझी पाठ बघताय तुम्ही, पाठ कंबर हे स्ट्रेट लाईनमध्ये आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त असं वर न्यायचं आहे, जास्त एक आपल्या पाठीचा डोंगर करणे म्हणतो ना आपण, त्या प्रकारे करायचं आहे. परत सेंटरला यायचं, खाली जायचं नाही अजिबात. खाली गेला की हा व्यायाम चुकीचा ठरतो. परत फक्त सेंटरला यायचं, इथून असं वर जायचं, 1 2 3 4 5, परत खाली यायचं. परत असं सेंटरला आला त्यानंतर परत असं वर जायचं, 5 सेकंदापर्यंत मोजायचं. कोणाला 5 वेळा जमेल, कोणाला 10 वेळा जमेल, अशा पद्धतीने करायचं. त्यानंतर तुम्ही जे व्यायाम, आता हे 4 प्रकार मी सांगितले, हे अगदी सॉफ्टली तुम्ही करा. ह्या जर्की मुवमेंट त्यानंतर तुम्हाला सांगितलं त्यामुळे दुखणं वाढण्याची शक्यता असते. तर अशाच प्रकारे व्यायाम हा याचा एक भाग झाला. हे 4 व्यायाम केल्यानंतर म्हणजे हे सर्वांना सुटेबल असतात, कोणत्याही स्टेजला तुम्ही असाल. फक्त ह्याची उपचाराची पद्धत आणि जे औषधं ही फार महत्त्वाची असतात. कसं बसायचं, कसं झोपायचं, थोडंसं एक 2-4-6 महिने प्रॉपर जी पद्धतीने ह्याच्या पद्धतीने गेला तर तुम्ही पूर्ण वेदनामुक्त मित्र होऊ शकता. तर तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल, ह्याच्या तुमच्या प्रियजनांच्यामध्ये किंवा कोण मित्रमैत्रिणींच्यामध्ये, नातेवाईकांच्यामध्ये ज्यांना कोणाला असं मणक्याचे आजार असेल आणि रिलेव्हंट जर वाटलं तर त्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा.
त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू दे, त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. आणि अशाच प्रकारे आमचं जर यूट्यूब चॅनल तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन तुम्हाला जर यायचं असतील तर आपल्या बेल आयकनला पण ॲक्टिव्ह करा, म्हणजे आमची नोटिफिकेशन तुम्हाला येतील. कारण समाजामध्ये बघत चाललं आपण की भरपूर मणक्याचे आणि कंबरेचे आजार वाढत चालले आहेत, कारण आपली लाईफस्टाईल फार खराब झाली आहे त्यामुळं. आणि जर नैसर्गिकपणे आपण यातनं जर रिपेअर झालो तर सोन्याहून पिवळं असतं कधी. तर मित्र, हा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तुम्ही लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. हॅव अ नाईस डे. स्टे हेल्दी.